किचन अँड हेल्थ टिप्स या यूट्यूब चॅनलवर सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अन्न पदार्थ शिजवताना योग्य अंदाज आला नाही तर ते मोठ्या प्रमाणावर उरतात. असे शिल्लक राहिलेले शिळे पदार्थ तुम्ही इतर पदार्थांसाठी वापरू शकता. यासाठी जाणून घेऊया टिप्स. रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एक करा आणि त्याची एक वेगळीच स्वादिष्ट करी तयार होईल. शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीला भात तयार करा. शिळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा, लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता. मात्र यासाठी शिळी पोळी कुस्करण्यासाठी ती मिक्सरमध्ये बारीक करा. तूप कढवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याच्या लाडवांमध्ये करू शकता. दिवाळीला उरलेल्या चकली, शेव आणि चिवड्याचा पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा, कोथिंबीर टाकून मस्त थालीपीठ बनवा. रात्री उरलेले पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. पास्ता अथवा भातासारखे पदार्थ उरले तर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात. बटाटे जास्त प्रमाणात उकडले ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच, पराठा, टिक्कीसाठी वापरता येतात. डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका. पराठे अधिक पौष्टिक होतील. पोळ्यांचे कणिक, थालीपीठाचे भिजवलेले पीठ, थेपल्यांचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता, ज्यामुळे पोळ्या, पराठे मऊ होतात.